10वी बोर्डाचा निकाल काही दिवसातच लागणार आहे आणि त्यापूर्वी साईबाबा संस्थांनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आहेत, ज्यांना 80% पेक्षा अधिक मार्क मिळतील, त्यांच्या निवासाची, जेवणाची आणि त्यासोबत शिक्षणाची आणि जी स्पर्धा परीक्षा आहेत, त्याची देखील तयारी जी आहे ती मोफत केली जाणार आहे. आपल्यासोबत आहेत साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरीश गाडीलकर साहेब. सर, काय महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो साईबाबा संस्थांनी घेतला? बाबांच्या दर्शनासाठी जे आहे ते जगभरातून भक्त येत असतात आणि त्यांनी जे दान दिलेलं आहे त्या दानाचा सामाजिक कार्यासाठीचा उपयोग जो आहे साईबाबा संस्थांच्या मार्फत नियमितपणे केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून जे आहे राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबातील जे आहे मुलगा 10वी शिकत असेल आणि त्याला 10वी 80% जास्त मार्क्स मिळाले असतील, तर त्याची 11वी आणि 12वीची जी शिक्षणाची पूर्ण व्यवस्था जी आहे ती साईबाबा संस्थांच्या मार्फत केली जाईल. त्यामध्ये त्यांना राहण्यासाठीची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, सोबतच जे आहे संस्थांनी जे आहे ते मागच्या वर्षापासून 11वी-12वीमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना मोफत CETचे क्लासेससुद्धा जे आहे ते सुरू केलेले आहेत. या विद्यार्थ्यांना सुद्धा जे आहे ते CETचे क्लासेसची पूर्ण फी जी आहे ते संस्थांमार्फत भरली जाईल. 11वी आणि 12वी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना आपण मदत केली तर निश्चितचपणे चांगली भरारी जी आहे ते विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये घेऊ शकतात. त्यामुळे त्या कुटुंबाला अडचणीमध्ये मदत करण्यासाठीचा एक उपक्रम जो आहे तो साईबाबा संस्थांच्या तदर्थ समितीने घेतलेला आहे. आता CET सुरू झाला आहे, नीट किंवा इतर ज्या परीक्षा आहेत त्याच बाबतीत CETचा जो क्लासेस जे आहेत आपण मागच्या वर्षी सुरू केलेले आहेत. यावर्षी आम्ही जाहिरात काढून जे आहे ते नीट आणि JEE या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जे आहे ते क्लासेस जे आहे ते सुरू करत आहोत. म्हणजे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी जे आहेत त्याला मला ही सुविधा मिळाली नाही म्हणून मला शिक्षण करता आलं नाही, मला डॉक्टर, त्याचं जे स्वप्न जे आहे ते अपूर्ण राहू नये म्हणून सर्व सुविधा जी आहे ते त्याला देण्याचा प्रयत्न जो आहे तो संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. म्हणजे CETचे क्लासेस असतील, नीटचे क्लासेस असतील, JEEचे असतील, ज्या विद्यार्थ्याला जो अभ्यास करायचा आहे त्यांनी तो क्लास जो आहे तो जॉईन करायचा. एकंदरीत जर बघितलं तर आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये किंवा एखाद्याला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, तर या माध्यमातून साईबाबा संस्थांच्या संकुलामध्ये त्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे. आणि एक महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो हा साईबाबा संस्थांचा म्हणावा लागेल, कारण राज्यभरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या आहे आणि त्या मुलांचं शिक्षण थांबू नये याच हेतूने हा जो निर्णय आहे तो संस्थांना घेतल्याचं पाहायला मिळतंय. मनोज गाडीकर, TV9 मराठी, शिर्डी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.